तर निकालापूर्वीच अपक्षांना मागणी आहे। माढा आणि करमाळ्याच्या अपक्षांच्या महायुती आणि महाविकास आघाडी हे संपर्कात असल्याचं सांगतायत आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे। तर माढ्याचे अपक्ष उमेदवार करमाळ्यात विद्यमान आमदार संजय मामा शिंदे आहेत। अपक्ष उमेदवार करमाळा आणि माढ्यात शिंदे, चुलते आणि पुतणे हे विजय होण्याचा मार्ग आहे। यावेळेस तर्कवितर्कही लढवले जात आहेत। महायुती आणि महाविकास आघाडी यांचा रणजित आणि संजय मामा शिंदे यांच्याशी संपर्क असल्याची सूत्रांची माहिती आहे। सांगोल्यात शेकापचे डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशीही मविया नेत्यांचा संपर्क सुरू असल्याची माहिती मिळते। एकूणच पंढरपुरातील राजकारणासंदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी संकेत कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत। संकेत, आपण बघतोय निकालापूर्वीच आता अपक्षांना मोठी मागणी झाली आहे, काय नेमकं घडतंय पंढरपुरात? माढ्याचं राजकारण हे पहिल्यापासून ढवळून निघालं होतं। माढ्याचं राजकारण कायम चर्चेत राहिलं होतं आणि याच ठिकाणी आता आमदार बबन शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे हे विजयी होतील असा एक तर्क आहे। तशीच परिस्थिती करमाळ्यात आमदार बबन शिंदे यांचे बंधू असणारे संजय मामा शिंदे ते देखील तिथून विजयी होतील अशी शक्यता वर्तवली जाते। आणि या सर्व पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून वारंवार या दोन्ही अपक्षांच्या संपर्क वाढवण्याचा प्रयत्न खरं तर काल दुपारपासून सुरू झालेला आहे। याबाबत अधिकृत माहिती जरी कोणी दिली नसली तरी सूत्रांची माहिती आहे की त्यांच्याशी संपर्क वाढवला जातोय। तशीच परिस्थिती सांगोल्यामध्ये आहे। सांगोल्याचे जे शेकापचे उमेदवार आहेत गणपतराव देशमुख यांचे नातू डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्याशी देखील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आता संपर्क सुरू केलाय। त्यामुळे कुठेतरी निकालापूर्वी सरकार स्थापन करण्याच्या ज्या हालचालींना आतापासून वेग येतोय, यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अपक्षांची मागणी आता वाढताना दिसून येते। वर्षा, निश्चितच संकेत, या संदर्भातले प्रत्येक अपडेट घेऊ। तुर्तास धन्यवाद।